राज्यात सगळ्यात जास्त भ्रष्ट शालेय शिक्षण विभाग असल्याचा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केलाय। प्रत्येक वेळी शिक्षण खात्याविरोधात आंदोलन होत असतात असं तांबे म्हणाले आणि याला राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिले। शिक्षण विभागावर ताशेरे ओढण्यापेक्षा सुधारण्यासाठी काम करावं लागेल असं पंकज भोयर म्हणाले। खरं तर आता या सभागृहात शालेय शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न चर्चेला आलेले आहेत आणि अनेक प्रश्न चर्चेला कायम येत असतात। मला अतिशय खेदाने सांगितलं पाहिजे की राज्यात सगळ्यात भ्रष्ट जर विभाग कोणता असेल तर तो शालेय शिक्षण विभाग आहे असं मला आज इथं या निमित्ताने खेदाने सांगावं लागतं। आणि याचं एकमेव कारण असं आहे की इतक्या किचकट प्रक्रिया आणि इतके किचकट नियम आणि याच्यामध्ये महसूल विभागामध्ये एका नियमाच्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही। आपण हे जे शालेय शिक्षण विभागावरती ताशेरे ओढले की सगळ्यात भ्रष्ट, माझी आपणास विनंती आहे, आपण जे सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत, आपण सर्वजण तिथूनच आलेलो आहोत, त्याच प्रणालीमधून आलेलो आहोत, त्याच व्यवस्थेमधून आलो आहोत, परंतु त्या व्यवस्थेवर असं इतक्या गंभीर पद्धतीनं बोट ठेवण्यापेक्षा ती व्यवस्था सुधरावी कशी याच्यावर आपण काम केलं पाहिजे असं मला वाटते। कारण या देशातल्या शिक्षण प्रणालीनं इतके मोठे मोठे शास्त्रज्ञ, इतके मोठे मोठे नेते, इतकी मोठी कलाकार ह्या आपल्या देशाला दिलेले आहेत।